LIC मधून इन्शुरन्स घेताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, तुम्हाला फक्त टर्म इन्शुरन्स विकत घ्यायचा आहे. एंडोमेंट प्लॅन, युलिप पॉलिसी विकत घ्यायला जाऊ नका. सच बात बोलता, तू मेरे को एक कोरा कागज पे अपना दस्तखत दे दे रे बाबा. हे जे प्रोडक्ट आहेत हे इन्शुरन्स प्लस इन्व्हेस्टमेंट कंबाईन करून LIC विकते आणि त्यामध्ये LICचा जास्ती फायदा आहे आणि एजंटला कमिशन जास्ती मिळतं, म्हणून ते हे प्रोडक्ट पुश करतात. साइन कर. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. क्या हुआ? क्या हुआ? त्यामुळे हे प्रोडक्ट विकत घेण्याऐवजी तुम्ही फक्त टर्म इन्शुरन्स विकत घ्या. आणि तुम्हाला जर असं वाटतंय की अरे मग जे काही टर्म इन्शुरन्सचा पिरियड आहे त्यानंतर मला काहीच रिटर्न नाही मिळणार, म्हणजे दर वर्षाला जे मी इन्व्हेस्ट करतोय त्यातनं जर मला रिटर्नच मिळणार नसेल तर त्यापेक्षा LIC बेटर आहे का? तर तसं नाहीये मित्रांनो. तुम्ही विचार करा की जे काही तुम्ही 30,000 40,000 LIC मध्ये गुंतवाल त्याच्याऐवजी तुम्ही जर 30 वर्षाच्या आसपास असाल तर 15,000 मध्ये तुम्हाला टर्म इन्शुरन्स मिळेल 1 करोडचा आणि वरचे जे 15,000 आहेत ते तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये किंवा इक्विटी मार्केटमध्ये गुंतवा. त्यातनं तुम्हाला नक्कीच जास्त रिटर्न मिळेल जर तुम्ही 15 ते 20 वर्षांचा कालावधी बघितलात. त्यामुळे